शिवाजी, जय शिवाजी, हर हर महादेव। हा कार्यक्रम आमच्या मानवाधिकार संघटना आणि पूर्ण तोंडरे ग्रामस्थ आणि या विभागातली जे शिवभक्त सर्व आहेत, हा कार्यक्रम त्यांचा आहे खऱ्या अर्थाने। आज बघितले या कार्यक्रमाला आपल्या एकंदरीत 12 वर्ष झालेले आहेत आणि या 12 वर्षामध्ये कार्यक्रम जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा खूप लहान कार्यक्रम होता, पण आमच्या सर्व मंडळाने, आमच्या ग्रामस्थांनी आणि या विभागाच्या सर्व शिवभक्तांनी आम्हाला पाठिंबा दिला का हा कार्यक्रम आपण आज या ठिकाणी आज आपण बघितलं तर असा कार्यक्रम आपल्याला पंचकृषीमध्ये पण बघायला भेटणार नाही। या कार्यक्रमाचा उद्देश एवढाच आहे का आपले छत्रपती शिवाजी महाराज हे घराघरात पोचलं पाहिजेत, प्रत्येकाच्या मनामनात पोचलं पाहिजेत, हाच आमच्या मंडळाचा उद्देश आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही अनेक उपक्रम घेत असतो, त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर असेल, त्याच्यामध्ये समाज प्रबोधनासाठी कीर्तन असतो, अनेक समाज प्रबोधनासाठी या ठिकाणी आम्ही कार्यक्रम घेत असतो। हजारोच्या संख्येने या ठिकाणी लोक येतात, खूप कार्यक्रमाचा खूप सर्व या कार्यक्रमाचा आनंद घेतात आणि आनंद घेत असताना आपल्यामधली जी शिवभक्ती आहे ते या ठिकाणी दाखवून देतात। आज खऱ्या अर्थाने बघितलं तर शिवजयंती जवळ आल्यावर आम्ही मला वाटतं 3 दिवसापूर्वी आम्ही शिवनेरी गडावर गेलो होतो। आज परिस्थिती बघितली तर मी आज प्रशासनाला एक प्रश्न निश्चित आपल्या माध्यमातून विचारू इच्छितो का आज आपण बघा शिवनेरी गडावर आता माझ्या जे सहकारी होते राजेश गोंदी साहेब आहेत, आमचे मोतीराम दादा पाटील आहेत, हे सर्व त्या ठिकाणी उपस्थित होते। एकही आपल्याला त्या ठिकाणी भगवा झेंडा पाहायला मिळाला नाही, हे आपलं दुर्दैव आहे खरं सांगितलं म्हणजे। हे कुठंतरी प्रशासनाच्या लक्षात आलं पाहिजे। आज खऱ्या अर्थाने बघितलं तर शिवजयंती जसं महाराष्ट्रामध्ये जे आपल्या आळंदी, पंढरपूर या ठिकाणी यात्रा भरतात, तशा शिवजयंतीला मी सांगतो शिवनेरीवर अशी यात्रा भरली पाहिजे महाराजांची, ही आमची शिवभक्तांची भावना आहे। आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचे महेंद्र पाटील असतील, अभिमन्यू पाटील असतील, आमचे रायगड जिल्हा अध्यक्ष राजेश गोंदी साहेब असतील, आमचा पूर्ण मंडळ असेल, खूप चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमासाठी मेहनत घेत असतो, रात दिवस मेहनत घेत असतो या कार्यक्रमासाठी। खऱ्या अर्थाने या ठिकाणी तोंडरा ग्रामस्थ आणि मानवाधिकारचे अध्यक्ष महेश पाटील यांची सर्व टीम यांना खरोखर धन्यवाद देतो। गेली 12 वर्षे या ठिकाणी ते शिवजयंती साजरा करतात। 1869 मध्ये महात्मा ज्योतिबाराव फुले यांनी रायगडावर शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि तेव्हापासून मला वाटते 1870 पासून पुण्यामध्ये शिवजयंती साजरा सुरुवात झाली। नंतर लोकमान्य टिळक यांनी ती साजरा सुरुवात केली आणि आज ह्या कालखंडापासून आजपर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरा करतो। शिवजयंती साजरा करण्याचा उद्देश एकच की शिवाजी महाराजांचा कार्य पूर्ण जगाने त्यांच्या कार्याची दखल घेतली, मग त्या कार्याची दखल या जयंतीमार्फत आपल्या ज्या नवीन पिढी आहे त्यांचे कार्य नवीन पिढीला समजायला पाहिजे। आणि ते कधी समजू शकतं की ज्यावेळी आपण ही शिवजयंती साजरा करतो त्यावेळी त्या ठिकाणी आपण त्या महाराजांचे कार्य त्यांच्या समोर सांगतो कुठल्या ना कुठल्या याच्यात। कारण आज आपण बघतो त्या काली महाराजांनी मग गड किल्ले असो, भुईकोट किल्ले असो, जलदुर्ग असो, म्हणजे 16व्या वर्षी त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि आज 50 वर्षाच्या कालखंडीत जवळजवळ 400 किल्ले 3-3, 4-5, 500 असून ते उलटून ते आज स्वराज्याची स्थापना केली। आणि ह्या महाराजांचे कार्य जगासमोर आज जगाने त्यांची दखल घेतली आणि आपल्या महाराष्ट्रातही त्यांची प्रेरणा नवीन पिढीने प्रेरणा घेतली पाहिजे की त्यांनी रयतेचे कार्य म्हणजे रयतेसाठी राज्य कसे निर्माण करायचे महाराजांनी शिकावे आणि ह्या महाराजांचे आदर्श सर्व जनतेने घ्यावे, हाच उद्देश आपण या माध्यमातून करतो। या ठिकाणी महेशजी असो, त्यांचा ग्रुप असो, या ठिकाणी आज शिवजयंती साजरा खरोखरच त्यांना धन्यवाद देतो की महाराजांचे कार्य आपण समाजाकडे पोहोचवलं पाहिजे। माझाही वाढदिवस मी दरवर्षी महाराजांच्या किल्ल्यावर साजरा करतो। आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की येत्या 2 ते 4 तारखेला आपण जे विशालगड पावनखिंड आहे बाजीप्रभूंची, त्या ठिकाणी माझा 2 दिवसाचा दौरा आहे। त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून कोणी येत असेल तर गुरुनाथ मुंबईकर याच्याकडे संपर्क साधावा, आपली नाव नोंदवणे की जेणेकरून आपल्या नवीन पिढीला महाराजांचा इतिहास समजावा, हाच उद्देश आहे ना। या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी शिवजयंतीमधून सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज आपण तोंडरे येतो मानव अधिकार संघटनेच्या मार्फत आणि तोंडरे ग्रामस्थांच्या मार्फत जो एवढा मोठा भव्यदिव्य कार्यक्रम साजरा केला जातो, या कार्यक्रमासाठी जवळजवळ आज आपण बघतो वर्ष 12वे आहे। येथे बहुसंख्य लोक येत असतात आणि ह्या कार्यक्रमाचा आनंद घेत असतात। कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण पाहतो संपूर्ण गावामध्ये आनंदाचं वातावरण आहे। तसंच आपण बघतो इथे नेत्रदान शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल,
डबल आपले कीर्तन असेल, समाज प्रबोधन असेल, असे वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. खरं तर महाराजांनी असंच केलं होतं. मुठभर मावळे हातात घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली, स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली. त्याच्यानंतर आपण बघत गेलो की महाराजांनी आपला प्रवास कुठपर्यंत गेला, म्हणजे आपण इकडे गोव्यापर्यंत आणि तिकडं अफगाणिस्तानपर्यंत आपली सत्ता होती. म्हणजे महाराष्ट्र कुठून नेऊन ठेवला होता. आणि आज बघतो आपण महाराष्ट्राची परिस्थिती काय. तर सर्वसामान्य जनामनात आणि लोकांच्यामध्ये हे पोहोचलं पाहिजे आणि आपल्या छोट्या छोट्या नवीन पिढीला पण माहीत झालं पाहिजे की महाराज काय होते आणि महाराजांचं कार्य काय होतं. तर त्यासाठी आपण जागृत राहिलं पाहिजे आणि आपणच या लोकांना सांगितलं पाहिजे, तर त्यांना जास्तीत जास्त माहीत होईल. आणि आज मी एक तुम्हाला छोटासा किस्सा सांगतो. महाराज दक्षिण दिग्विजयाच्या दिशेने होते. महाराज आंध्राला गेले होते. आंध्रामध्ये एक मंदिराचं काम बंद पडलेलं होतं. महाराजांच्या लक्षात आलं ते आंध्रामधलं एक मंदिराचं काम बंद पडलेलं आहे. तर महाराजांनी तात्काळ तिथल्या मजुरांना सूचना केल्या की ह्या मंदिराचं जे काम बंद पडलेलं आहे ते ताबडतोब सुरू करा. त्यासाठी काय पैशाची तजवीज लागेल ते आम्ही देतो. त्यानंतर पैसे देऊन महाराज तिथून दुसरीकडे रवाना झाले. तर 4 कोणे बांधून तयार झाले. 3 कोण्यांचं काम झालं होतं. एक चौथ्या कोण्यामध्ये काय करायचं, तर त्या मजुरांनी अशी इच्छा केली का या चौथ्या खाण्यामध्ये आपल्या महाराजांची मूर्ती ठेवूया. आणि पहिली महाराजांची मूर्ती जिवंतपणी तिथे बसवली गेली. त्याच्यानंतर महाराज कर्नाटकामध्ये आले. कर्नाटकामध्ये ज्यावेळेला महाराज आले त्यावेळेला त्यांचा एक सरदार एका छोट्याशा खेड्यामध्ये, धारवाड म्हणून खेडा होता, तिथं लक्ष्मीबाई देसाई नावाची राणी होती. त्या राणीचं राज्य आपल्याला सहज घेता येईल या आशेने तो तिकडे गेला. पण त्याला पराभव पत्करायला लावला. पराभव पत्करल्यानंतर तिकडून तो माघारी आला आणि जास्त सैन्यांनी त्यांनी पुन्हा त्यांच्यावर हल्ला चढवला आणि ते राज्य काबीज केलं. आणि लक्ष्मीबाईला त्यांनी बंदिस्त केलं. बंदिस्त करून महाराजांच्या समोर आणणार आणि तिने सांगितलं थांबा, थोडा वेळ थांबा. मग तिने आपल्या ताण्यावालाला घेतलं आणि ताण्यावालाला घेऊन ती महाराजांच्या समोर हजर झाली. महाराजांच्या समोर ज्यावेळेला ती हजर झाली त्यावेळेला महाराजांनी त्या बाळाला आपल्या मांडीवर घेतलं आणि त्याला त्यांनी चमच्यात दूध पाजलं. मग आता विचार करा, जर बाळाला दूध महाराजांनी पाजलं तर महाराजांनी सांगितलं हा आमचा भाचा आहे, तर ही कैदी जी आहे ती आमची बहीण झाली. कोण भाऊ आपल्या बहिणीचं राज्य हिसकावून घेईल बरं. मग त्यावेळेला महाराजांनी तिचं राज्य होतं त्याहून जास्त तिला देऊन तिचा मानपान केला. आणि त्या राणीने दुसरा त्यांच्या धारवाडमध्ये 3 शिला आहेत. आजही तुम्ही कर्नाटकमध्ये गेले धारवाडमध्ये बघायला भेटेल. त्या 3 शिलांवर महाराजांचा इतिहास आहे. एक शिलेवर महाराजांचं बाळ घेतलेला फोटो आहे. एका याच्यात तिला दिलेलं राज्यपत्र आहे. म्हणजे या हिशोबामध्ये त्यांनी तिथं ते 3 शिला बसवलेल्या आहेत. असा महाराजांचा इतिहास आहे. महाराज सर्वसामान्य 18 पगडच्या जातीच्या लोकांना बरोबर घेऊन त्यांनी जे राज्य केलं ते राज्य स्वराज्य होतं, सुराज्य त्यांनी बनवलं त्याचं. आणि म्हणून अशा महाराजांना माझा कोटी कोटी प्रणाम. आणि तोंडरे गावाचा विषय म्हणायचं तर यांचा सुरुवात होऊन आज 12 वर्ष झाली. यांचा जो इवलाचा रोप लावलेली दोरी म्हणजे छोटासा असा कार्यक्रम सुरू झाला होता. आज भव्य दिव्य अशा स्वरूपात हा कार्यक्रम आपण बघतो. खरोखर डोळ्याचं पारणं फिटावं असा हा कार्यक्रम आहे. धन्यवाद. या ठिकाणी या कार्यक्रमाचे जे सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे ते रमाकांत पाटील या ठिकाणी आहेत. रमाकांतजी काय सांगाल, कशा पद्धतीने हे डेकोरेशन केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय काय अडचणी आलेल्या आहेत, काय सांगाल? नाही, अडचण तर आपल्याला काहीच आली नाही. आपल्या सवंगड्यासारखे सगळे होते. जसं महेश दादा आहे यांचा सपोर्ट असल्यामुळं आणि आपली कला त्यांच्या समोर आपण मांडलेली आहे.